केल्या आणि महाराज नंतर त्यांची मैत्री मानू लागली की या सर्व गौऱ्या माझ्याच आहेत म्हणून. आणि त्यांना भेटायला त्याच दिवशी नेमकी संत लोक येणार होते आणि ते संत लोक आले. जनाबाई त्यांचे भांडण चालू असताना त्यांनी ते बघितलं, त्यांना सांगितली. मग ते जनाबाईंच्या डोक्यात एक युक्ती सुचली. त्यांनी सांगितलं की हे बघा, तुम्ही माझ्या गौऱ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या गौऱ्या तुम्हाला निश्चित कळतील. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल, पहिली गौरी घेतली तर त्या पहिल्या गौरीतून आवाज आला नाही आणि तिसऱ्या गौरीला महाराज अशी गंमत झाली तर त्या गौरीतून त्यांनी ती गौरी कानाला लावली तर तिच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येऊ लागला. आणि मग महाराज ही कथा संपली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशी एकही व्यक्ती नाही की जिचा कोठे का नवीन उपयोग होत नाही. प्रत्येक व्यक्तीचा कोठे ना कोठेतरी उपयोग होत असतो.